कर्नाटकमध्ये नेहा हिरेमठ या मुलीची क्रूर हत्या केलेल्या व्यक्तीला तत्काळ फाशी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी माननीय कुमार आशीर्वाद साहेब यांना सर्व जंगम समाजाच्या वतीने उद्या 22 एप्रिल रोजी 11 वाजता सकाळी समाजाच्या वतीने लेखी तक्रार देण्याच्या स्वरूपात देण्याचे सर्व जंगम समाजाच्या वतीने करण्यात येत आहे। तरी सर्व जंगम समाज व वीरसेवा लिंगायत या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या हत्या झालेल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज आहे। उद्या 11 वाजता इंडियन न्यूज फास्ट यांच्याकडून कळकळीची विनंती, सर्वांना समाज बांधव एकत्र येण्याची गरज आहे। हेच वेळ आहे त्या व्यक्तीला फाशीपर्यंत नेण्याची प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे, यासाठी आपण यावे ही नम्र विनंती। 7 रस्ता जिल्हा अधिकारी कार्यालय सोलापूर, इंडियन न्यूज फास्ट। नमस्कार, मी मल्लय्या स्वामी। कर्नाटकमध्ये नेहा हिरेमठ ह्या मुलीचे हत्या झालेली आहे, तर ते आपल्या समाजाचे आहे, जंगम समाजाचे। त्यासाठी प्रत्येकाला राग व्यक्त करायचे म्हणजे राग असं यायला लागलं आहे, पण काही आपण कायद्याच्या मार्गाने न्याय मिळवून घ्यायचे आहे सगळ्यांनी। त्यासाठी आपल्या समाजाच्या सर्व समाजाचे जेवढे आपल्या सोलापुरात आजूबाजूच्या ग्रामीण भागात आहेत आपले जंगम समाजाचे आणि तसेच वीरसेवा लिंगायत समाजाचे सुद्धा यावे, कारण जंगम समाज त्यांना कायम प्रत्येक कामामध्ये जन्मल्यापासून शेवटपर्यंत जंगम समाज त्यांना साथ देत असते वीरसेवा लिंगायत समाजाला। तरी तिन्हीसुद्धा यावे आपल्या या निवेदन द्यायला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये। माननीय कुमार आशीर्वाद साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे जंगम समाजाच्या वतीने। उद्या 11 वाजता सगळ्यांनी येऊन सहकार्य करावे। नेहा हिरेमठ या मुलीचे दुर्दैव मृत्यू म्हणजे त्या जे कोणी हत्या केलेले आहे त्या व्यक्तीला कठोर कारवाई होऊन त्याला ताबडतोब फाशी शिक्षा व्हावे, म्हणून आपण सगळेजण मिळून त्याला फाशी शिक्षापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न आपण शेवटपर्यंत आपण जंगम समाजाच्या वतीने प्रयत्न करायचे आहे। त्यामुळे आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन द्यायचे आणि आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनासुद्धा, उपमुख्यमंत्री यांनासुद्धा आपण निवेदन देणार आहे आणि आपल्या समाजावर अन्याय झालेला ते न्याय मिळवून घेण्यासाठी सगळ्यांनी एक व्हायचं। उद्या 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यावे असं मी नम्र विनंती करतो।